नमस्कार फॅमिली, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत, जो की तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलू शकते। तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल की अपयश आल्यानंतर काय करायचं, पण आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की जी ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात कधीही अपयश येणारच नाही। तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? प्रत्येकाच्याच आयुष्यात अपयश येतच असतं, पण मित्रांनो, हे अपयश आपल्याकडे येत नसतं, तर ते आपण आपल्याकडे ओढावत असतो। त्यातीलच काही मी मुद्दे माझ्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करते। मित्रांनो, तुम्ही अपयश कशाला म्हणता? परीक्षेत कमी मार्क मिळणे, नोकरी न मिळणे, व्यवसायात तोटा मिळणे, मित्रांनो, हे अपयश नाहीये। हे फक्त तुम्हाला पाहिजे तसा निकाल न लागणे। तुम्ही मेहनत केली, प्रयत्न केला, पण पाहिजे तसा तुम्हाला निकाल नाही लागला, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी झालात। ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्या प्रयत्नांमध्ये अजून सुधारणा करण्याची गरज आहे। आपण अनेकदा प्रयत्नच करत नाही का तर आपल्याला अपयशाची भीती वाटते। मी जर प्रयत्न केला आणि अपयशी ठरलो तर हा विचार आपल्याला पुढे जाऊनच देत नाही। पण खरा विचार असा आहे की जर मी प्रयत्नच नाही केला तर मी यशस्वी कसा होणार? जगात सर्वात अपयशी तो आहे की जो प्रयत्नच करत नाही। आपण नेहमी विद्यार्थी दशेमध्येच राहायचं असतं, म्हणजे तिथे आपण फक्त यश आणि यशच मिळवू शकतो। आपण कोणतीही गोष्ट शिकण्याच्या दृष्टिकोनातून पाहिली ना की अपयशी संकल्पना संपून जाते। जेव्हा तुम्हाला परीक्षेत कमी मार्क पडतात तेव्हा तुम्ही नापास झालात असा विचार करण्याऐवजी मी कुठं चुकलो आणि अजून मला कुठं सुधारणा करण्याची गरज आहे असा विचार करावा। जेव्हा तुम्हाला व्यवसायामध्ये तोटा होतो त्यावेळेस तुम्ही असा विचार करू नका की माझा व्यवसाय बुडला। तुम्ही असा विचार करा की मी अजून कोणत्या चांगल्या प्रकारे मी ग्राहकांना अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो असा विचार करा। त्यामुळे तुम्ही अधिकच मजबूत बनाल। तुम्ही जे काम करत आहात त्याच्यावरती तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित करा। निकाल काय लागेल याचा विचार करू नका। तुम्ही 100% प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर निकाल तुमच्या बाजूनेच लागेल, आणि जरी तुमच्या मनासारखा निकाल नाही लागला तरीही तो तुम्हाला काही ना काही शिकवूनच जातो। मित्रांनो, लक्षात ठेवा, अपयश ही अवस्था नाही तर ती एक निवड आहे। जर तुम्ही तुमच्या चुकींमधून शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची पुन्हा प्रयत्न करण्याची निवड केली तर तुमच्या आयुष्यात अपयश ही कधी येणारच नाही। तर तुम्ही तयार आहात का ही निवड करण्यासाठी? नक्की कमेंट मध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक, कमेंट नक्की करा। धन्यवाद।